नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राघव संपूर्ण रूममध्ये रॉकेल ओतत असतो, तर आता मधुही त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. परंतु राघव काही थांबत नसतो. मधु मनाशीच म्हणते काही करून राघवला थांबवावंच लागेल, प्रेम मरून करता येत नाही, हे राघवला समजवावं लागेल असा विचार करत आता मधुही राघवला थांबवण्याचा प्रयत्न करते. परंतु काही केल्या राघव काही थांबायला तयार नसतो. मधुही राघवला म्हणते राघव शांत हो, सगळं काही नीट होणार आहे. राघव म्हणतो नाही मधु, काहीच नीट होणार नाही, कारण या घरची लोक आपल्याला सुखाने जगूही देणार नाही आणि आपल्याला कधी एकमेकांवर प्रेमही करायला देणार नाहीत. त्यामुळे आपल्याजवळ हा एकमेव पर्याय आहे. तर मधु म्हणते नाही राघव, असा एकमेव पर्याय असूच शकत नाही. राघव आपण बसून बोलू. राघव म्हणतो नाही मधु, हे जग खरं प्रेम करणाऱ्याला कधीही एकत्र येऊ देत नाही. जोपर्यंत खऱ्या प्रेमकथेचा अंत दुःखात होत नाही तोपर्यंत ही प्रेमकथा अमर होत नाही. तर मधु राघवला काही सांगण्याचा प्रयत्न करणार तर राघव म्हणतो मधु तू काळजी करू नकोस. अगं आपण हे केल्यानंतर आपली ही प्रेमकथा त्या प्रेमवीरांच्या कथेमध्ये आणि प्रेमवीरांच्या इतिहासामध्ये अमर होणार आहे. त्यामुळे आपलं नावलौकिक कायमच होणार आहे. मधु माझ्यावर विश्वास ठेव, आपली प्रेमकथा आपल्याला इथे संपवावी लागेल असं म्हणत आता राघव संपूर्ण रूममध्ये रॉकेल ओतत असतो. मधु म्हणू लागते राघव तू हे काय करतोयस. राघव म्हणतो मधु तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग आता तू काही बोलू नकोस. मधु म्हणते राघव प्लीज असं करू नकोस. राघव म्हणतो नाही मधु, आपल्याजवळ हा एकमेव शेवटचा पर्याय आहे. आता मधु ही राघवला कितीही थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु राघव काही थांबत नाही. आता मधु ही राघववर चिडते आणि राघवला म्हणते राघव प्लीज शांत हो. आता मधु राघवच्या हातामध्ये असणारं केन फेकून देते आणि राघवला म्हणते राघव पर्याय आहे आपल्याकडे, परंतु त्यासाठी तुला शांत राहावंच लागेल. राघव तू इथे शांत बस बघू. परंतु राघवची खूप चिडचिड होत असते. मधु ही राघवला म्हणते राघव असा घाईघाईने निर्णय घेऊन काहीही होत नाही. अरे आपलं आयुष्य संपवून आपण एकमेकांवर प्रेम नाही करू शकत. अरे आपल्याला प्रेम करायचं आहे ना, एकत्र आयुष्य जगायचं आहे ना, मग मरणं हा एकमेव पर्याय नाही असू शकत राघव. राघव मधुला म्हणतो मधु या घरच्यांनी आपल्याजवळ दुसरा पर्याय ठेवलाच नाही आहे. तर मधु ही राघवला म्हणते राघव एक दरवाजा बंद झाला म्हणून इतरही दरवाजा बंद आहेत असं तू मनात गैरसमज का करून घेतोयस. राघव आपल्या दोघांना एकत्र राहायचं आहे, एकत्र संसार करायचा आहे, मग त्याचा विचार तू का नाही केलायस. राघव जर आपल्या दोघांना एकत्र राहायचं असेल तर आपण पर्याय नक्कीच शोधू शकतो. अरे राघव आपल्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, मग ती प्रेमकथा संपवावी असंच तुला वाटत आहे का. राघव म्हणतो मधु आपण यानंतरही एकमेकांवर प्रेम करू शकतो, आपलं एक वेगळं जग असू शकतं. मरणानंतरही आपलं एकमेकांवरचं प्रेम तसंच कायम राहणार आहे. तर मधु म्हणते नाही राघव, अरे असं करून तू विनूचा विचार केलायस का. अरे आपण जर दोघांनी असा निर्णय घेतला, आपल्या जीवाचं जर आपण बरं वाईट करून घेतलं तर विनूचं काय, आपल्यानंतर विनूला कोण सांभाळणार आहे याचा विचार केलायस का. राघव अरे विनू हे माझं स्वप्न आहे, तू मी आणि विनू, आपलं छोटंसं घर आणि आपलं छोटंसं बाळ. आता मात्र राघव थक्क्यानेच मधुकडे पाहत असतो आणि त्यानंतर प्रेमाचं नाटक करत म्हणतो मधु माझंही असंच एक छोटंसं स्वप्न होतं, मलाही वाटत होतं की आपलं अजून एक छोटंसं बाळ असावं, परंतु नाही मधु, या घरचे आपल्याला सुखाने नाही जगू देणार ना, आपल्याला ते आयुष्यात एकत्र येऊ देणार आणि म्हणूनच मी ठरवलं आहे. असं म्हणत राघव रागानेच उठतो आणि म्हणू लागतो आता मी माघार घेणार नाही. तर मधु ही राघवला विचारते राघव तू काय करत आहेस. तर राघव टेबलच्या खाली असणारी एक काठी हातात घेतो आणि कपाटातील कापड गुटाळत त्याची मशाल बनवत असतो. आता मधु ही राघवला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु राघव म्हणतो नाही मधु, आता काही झालं तरी माझा निर्णय बदलणार नाही. मी ठरवलं आहे की आता हे जगातून आपला निरोप घ्यावा आणि हे जग सोडून कायमचं निघून जावं, अशा ठिकाणी जावं की जिथे आपली प्रेमकथा अगदी वेगळ्या नावारूप असेल, तिथे आपण एकमेकांवर जीवापाड प्रेम करू, तिथे आपलं एक वेगळं जग असेल, वेगळं आयुष्य असेल, जे आपल्याला इथे कधीही मिळू शकत नाही. मधु म्हणते राघव असं काहीही होत नाही. राघव म्हणतो होणार मधु, सगळं काही आपल्या मनासारखं होणार, फक्त त्यासाठी आपल्याला हे जग सोडावं लागेल. असं म्हणत आता राघवने मशाल पेटवलेली असते. आता मधु ही जोरजोरात आवाज येत म्हणते राघव प्लीज थांब. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राघवचा हा आवाज ऐकून राजश्री काकूंना खूप वाईट वाटत असतं. राजश्री काकू रुक्मिणी काकूंना म्हणतात वहिनी प्लीज माझा हात सोडा, मला माझ्या राघवला वाचवायचं आहे, माझा राघव मला गमवायचा नाही आहे. माझ्या राघवने जर त्याच्या जीवाचं बरं वाईट काही केलं तर. रुक्मिणी काकू म्हणतात असं काहीही होणार नाही. आता काही केल्या रुक्मिणी काकू राजश्री काकूंचा हात सोडायला तयार नसतात.
तर राजश्री काकू म्हणू लागतात, वहिनी तुमच्या लाडक्या राघवचा जीव धोक्यात आहे आणि तरीसुद्धा तुम्ही मला चावू देत नाही आहात. वहिनी तुम्ही असं कसं वागू शकता? अहो एवढी वर्ष राघववर माझ्या एवढंच तुम्हीही प्रेम करता, अगदी मुलासारखं त्याला जपत असता आणि आज जर त्याचा जीव धोक्यात असेल तर तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का? आता मात्र रुक्मिणी काकू शांतच होतात. त्यांना काय बोलावं काहीच कळत नाही. आता राजश्री काकू रुक्मिणी काकूंना म्हणतात, वहिनी तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहात, कारण तुम्ही असं बोलूच शकत नाहीत. वहिनी तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहात? आता मात्र रुक्मिणी काकूंना धक्काच बसतो. काय बोलावं काहीच कळत नाही. तर सिंधू मनाशीच म्हणते, आईंच्या अशा बोलण्यामुळे काकू तर पेचात सापडल्या आहेत, परंतु नकळतपणे काकू जर काही बोलल्या तर मात्र प्रॉब्लेम होणार आहे. काही करून मला हे सगळं काही थांबवावंच लागेल. तर दुसरीकडे राजश्री काकू म्हणतात, वहिनी अहो तुम्ही असं कसं वागू शकता? राघवचा जीव धोक्यात असताना तुम्ही एवढ्या शांत कशा राहू शकतात? रुक्मिणी काकू म्हणतात, राजश्री अगं तुझं काय चाललंय? राघव सिंधू राघव सिंधू. अगं घरात इतरही माणसं आहेत जी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतात, त्यांचाही तुझ्यावर जीव आहे, मग त्यांचा एकदा तरी विचार कर ना. तर राजश्री काकू म्हणू लागतात, वहिनी हे तुम्ही बोलत आहात का हो? अहो वहिनी गेली कित्येक वर्ष या घरासाठी मी काय काय केलं आहे, तुमच्या सगळ्यांसाठी काय काय केलं आहे आणि तुम्हा सर्वांबद्दल माझ्या मनात काय काय भावना आहेत हे तर तुम्हा सर्वांना चांगलंच माहीत आहे आणि तरीही तुम्ही असं कसं बोलू शकता? आता रुक्मिणी काकू मनाशीच म्हणतात, राजश्रीला थांबवण्याच्या नादात मी नक्की काय बोलत आहे, काय करत आहे माझं मलाच कळत नाही. परंतु काही झालं तरी आता राजश्रीला थांबवावं तर लागणारच आहे, कारण काही झालं तरी आत्तापर्यंत जे काही सिंधूने आणि राघवने प्रयत्न केलेत ते यशस्वी ठरायलाच हवेत. रुक्मिणी काकू म्हणतात, राजश्री तू शांत राहशील का? अगं प्रत्येक वेळी राघव आणि सिंधूच असतं तुझं, आणि तसंही राघवला या कृष्णासोबत लग्न करण्यासाठी तूच भाग पाडलंस ना. मग काय झालं? शेवटी केली तिने प्रॉपर्टी आपल्या नावावर आणि आता राघवला घटस्फोटही द्यायला ती तयार नाही आहे. मग आता आपल्याला हे सगळं काही सहन करावंच लागणार आहे. आता मात्र राजश्री काकूंना धक्का बसतो. परंतु रुक्मिणी काकू आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत याची जाणीव राजश्री काकूंना झालेली असते. आता राजश्री काकू रुक्मिणी काकूंना म्हणतात, वहिनी मला माहीत आहे तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु ते सत्य मला कळायलाच हवं. जोपर्यंत हे सत्य मला कळत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही, कारण मला माहीत आहे राघववर तुमचा जीवापाड जीव आहे. तरीसुद्धा तुम्ही अशा शांत आहात, यामागे नक्कीच काहीतरी वेगळं आहे. आता मात्र सिंधू आणि रुक्मिणी काकूंना धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मधू ही राघवला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु राघव काही मधूचं ऐकून घ्यायला तयार नसतो. तू ही राघवला म्हणते, राघव प्लीज माझं ऐकून घे. अरे मेल्यानंतर एकत्र राहू शकतो याची काय गॅरंटी? अरे आपल्याला एकमेकांवर प्रेम करायचं आहे, एकमेकांसोबत जगायचं आहे, मग त्यासाठी मरणं हा पर्याय असूच शकत नाही. राघव प्लीज तू थांब ना. राघव म्हणतो, नाही मधू माझा निर्णय झाला आहे आणि आता मी माझा निर्णय बदलणार नाही. तर मधू म्हणते, राघव एक मिनिट. राघव अरे आईबाबांचा तू विचार केलायस का? अरे तू जर असं काही करून घेतलंस तर आईबाबांना काय वाटेल? त्यांची काळजी नाही का वाटत तुला? राघव म्हणतो, नाही, कारण त्यांना जर माझी काळजी नसेल तर मी का त्यांची काळजी करू? आणि तसंही मला जर काही झालं तर त्यांना काहीही वाटणार नाही, कारण त्यांची काळजी घेण्यासाठी रिषभ तर आहेच, परंतु माझ्यासाठी कोण आहे? माझ्यासाठी कोणीच नाही आहे. माझ्यासाठी फक्त तू आहेस आणि तुझ्यासाठीच मला हे सगळं काही करायचं आहे. मधू आपण इथे राहिलो तर आपल्याला एकमेकांवर प्रेम करायला कोणीही देणार नाहीत. आपल्याला वेगळं करण्याचाच प्रयत्न केला जाईल आणि म्हणूनच मधू माझा निर्णय फायनल आहे. आता काही झालं तरी आता स्वतःला संपवायचंच. आता राघव मशाल हातात घेतो आणि मधूला म्हणतो, मधू माझा निर्णय झाला आहे आणि माझा निर्णय बदलणार नाही. तर मधू म्हणते, राघव आईबाबांना तुझी काळजी आहे, अरे त्यांचा तुझ्यावर खूप जीव आहे आणि ते आपल्याला नक्कीच सपोर्ट करतील. तर आता राघव मधूला मशाल दाखवत म्हणतो, नाही मधू आईबाबा मला सपोर्ट करणार नाहीत, मला फक्त गरज आहे ती तुझी. मला फक्त तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे, परंतु ते इथे राहून नाही, मरणानंतरच. आता मात्र मधूला काय करावं काहीच कळत नसतं. काही केलं राघव काही मधूचं ऐकून घ्यायला तयार नसतो. तर राघव मधूला म्हणतो, नाही मधू माझा कोणावरही विश्वास नाही आणि मला कोणावर विश्वासही ठेवायचा नाही, कारण तू पाहिलंयस ना, अगं आत्ता घरातील प्रत्येक व्यक्ती त्या कृष्णाच्या तालावर नाचायला लागली आहेत. प्रत्येकाला त्या कृष्णाचं म्हणणं खरं वाटत असतं, प्रत्येकाला ती कृष्णाच हवी आहे. मग आपण जगून काय उपयोग आहे? नाही, आता मला काही झालं तरी माझा निर्णय बदलायचा नाही. मधू तुला आठवतंय ना, गेली 4 दिवस आपण घराबाहेर आहोत आणि या 4 दिवसात आपली काय अवस्था झाली आहे, आपलं जगणं मुश्किल झालं आहे, हे तुला आठवतंय ना? तर मधू म्हणते, हो राघव, परंतु आता या सगळ्यातून आपण मार्ग तर काढू शकतोच ना.
राघव म्हणतो, नाही मधू, आता कुठलाच मार्ग नाही. खरं तर सर्वच मार्ग संपले आहेत आणि तसंही आता मला जगण्यात काहीच इंटरेस्ट राहिला नाही. तर आता मधूही राघवला म्हणते, राघव, जसे आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यात येतात जातात, तसेच दुःखाचे क्षणही आले आहेत तसे निघून जातील. त्यासाठी आपल्याला थोडा काळ वाट पाहावी लागणार ना. राघव, प्लीज तू असा घाईघाईने निर्णय घेऊ नकोस. राघव मधूला म्हणतो, मधू, मी तुला एकदा म्हणालो ना की माझा निर्णय झाला. आता त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही आणि मी त्या कृष्णाला कधीही जिंकू देणार नाही. आणि आता तर माझे पेशन्स संपलेच आहेत. त्यामुळे आता मला कोणीही अडवू शकत नाही आणि त्या कृष्णाला मी तर धडा शिकवणारच आहे. असं म्हणत आता राघव सिंधूला आवाज देत म्हणू लागतो, कृष्णा, तू आता कितीही जिंकण्याचा प्रयत्न केलास आणि कितीही मला हरवण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही आणि मी हार मानणार नाही. आता हे सगळं काही सिंधूने ऐकलेलं असतं. सिंधूच्या सगळं काही लक्षात येतं. तर दुसरीकडे राघव म्हणू लागतो, आय होप्स मी दिलेला क्ल्यू सिंधूला नक्कीच कळाला असेल आणि आता सिंधू सर्वांनाच इथे पाठवून देईल. दुसरीकडे पाहायला मिळतं, सर्वांची दिशाभूल करण्यासाठी सिंधू तिथे असणारी झाडाची कुंडी खाली टाकते. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. तर आता ऋतुजा सिंधूवर ओरडते आणि म्हणू लागते, कृष्णा, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अगं, इथे काय करते आणि तू काय करतेस? आणि इथे आल्यापासून या घराचं, या घरातल्या वस्तूंचं फक्त तू नुकसानच करत आहेस आणि ते आम्ही खपवून घेणार नाही. तर रेश्मा म्हणते, आई, आता प्लीज तिला काही बोलू नका. ऋतुजा म्हणते, का का नाही बोलायचं? तर आता रेश्मा म्हणते, कारण ती या घराची मालकीण आहे आणि त्यामुळे आता आपण कोणीही तिला काहीही बोलू शकत नाही. तर सिंधू म्हणते, हा, बरोबर बोलीस बदकुली, आपण आता या घराच्या मालकीण आहोत, त्यामुळे आता आपल्याला कोणीही काहीही बोलू शकत नाही. ऋतुजा म्हणते, हिला तर मी घाबरतच नाही आहे. तर रेश्मा म्हणते, आई, प्लीज तुम्ही शांत व्हा ना. तर आता ऋतुजा म्हणू लागते, तू गप्प बस ग. तुला जर हिला घाबरायचं असेल तर घाबर, परंतु मी घाबरणार नाही. आता सर्वजण सिंधूवर चिडलेले असतात, परंतु आता सिंधू नकळतच रुक्मिणी काकूंना इशारा करतच आईंचा हात सोडायला सांगते आणि म्हणू लागते, त्यांना जायला सांगा. तर आता रुक्मिणी काकू राजश्री काकूंचा हात सोडतात आणि म्हणू लागतात, राजश्री, तुला जायचं आहे ना, जा. तुला राघवला वाचवायचं आहे ना, वाचव. अगं जा ना, राघवला तुझी गरज आहे. आता मात्र नक्की राजश्री काकूंना आणि ऋतुजा, रेश्मा यांना काहीच कळत नाही की रुक्मिणी काकू अशा नक्की का वागत आहेत. तर आता ऋतुजा, रेश्मा आणि राजश्री काकू सर्वजण रुक्मिणी काकूंकडे पाहू लागतात. राजश्री काकू म्हणू लागतात, वहिनी, अहो, तुम्ही नक्की असं का वागत आहात? नक्की तुम्हाला काय झालंय? मला सांगाल का तुम्ही? तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, मला काही झालं नाही आहे. तुला आता तुझ्या मुलाला वाचवायला जायचं आहे ना, मग जा ना. परंतु रुक्मिणी काकूंनी सांगितल्याप्रमाणे राजश्री काकू काही तिथून जात नसतात. तर आता राजश्री काकू म्हणू लागतात, वहिनी, अहो, नीट सांगा ना, नक्की काय झालंय? तुम्ही अशा का वागत आहात? अहो, आत्तापर्यंत मला जाण्यासाठी विरोध करत होता आणि अचानकच तुम्ही बदललात. अचानकच म्हणताय, जा आणि राघवला वाचव. रुक्मिणी काकू म्हणतात, तुला जायचं नाही आहे का? मग नको जाऊस, माझ्यासोबत गप्पा मारत इथेच बस. असं म्हणत आता रुक्मिणी काकू पुन्हा एकदा राजश्री काकूंचा हात पकडतात. राजश्री काकू म्हणतात, नाही, मला माझ्या मुलाला वाचवायचं आहे. असं म्हणत आता राजश्री काकू धावतच राघवच्या रूमच्या दिशेने जाऊ लागतात. आता ऋतुजा, रेश्मा सर्वजण राघवला वाचवण्यासाठी तिथून निघून जातात. तर दुसरीकडे रुक्मिणी काकूंनी आता मोकळा श्वास घेतलेला असतो. तर सिंधू त्यांच्यावर हसू लागते. तर त्यानंतर रुक्मिणी काकू सिंधूकडे पाहतात. रुक्मिणी काकू सिंधूला विचारतात, मस्त ना? तर आता सिंधू म्हणू लागते, नाही, शून्य. आता मात्र रुक्मिणी काकू विचारतात, काय? तर सिंधू म्हणते, काही नाही, मी मस्करी करत होते. तर आता सिंधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, चला, आपल्याला आता आपला पुढचा परफॉर्मन्स करायचा आहे. असं म्हणत आता रुक्मिणी काकू आणि सिंधू आपल्या पुढच्या प्लॅनसाठी निघून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राजश्री काकू, रेश्मा, ऋतुजा सर्वजण राघवला थांबवण्याचा प्रयत्न करतात. राजश्री काकू राघवला आवाज देत म्हणतात, राघव, प्लीज थांब. अरे, तू हे काय करतोयस? असा भलता सलता निर्णय घेऊ नकोस. राघव, एकदा तरी आमचा विचार कर. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मधू ही राघवला थांबवण्याचा प्रयत्न करते. राघवला म्हणते, राघव, अरे प्लीज माझं ऐकून घे. परंतु राघव मधूला म्हणतो, मधू, आता आपल्या प्रेमकथेचा इथे अंत होणार आणि त्यानंतर आपली प्रेमकथा पुन्हा एकदा मरणानंतर सुरू होणार. मधू, माझंही तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे, तुझंही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. असं म्हणत आता राघव मधूला मिठी मारतो आणि मशाल दाखवू लागतो. आता मात्र मधू पूर्णपणे घाबरलेली असते. मधूला चांगलाच घाम फुटलेला असतो. तिला काय करावं काहीच कळत नाही. आपला जीव वाचवण्यासाठी मधू ही राघवच्या मिठीतून बाजूला होते आणि त्यानंतर राघवचे पाय धरत राघवला म्हणते, राघव, मी तुझ्या पाया पडते, परंतु प्लीज तू असं काहीही करू नकोस. राघव, प्लीज शांत हो. परंतु राघव म्हणतो, नाही मधू, आता आपल्या प्रेमकथेचा अंत तर इथेच होणार आहे. असं म्हणत राघव आपल्या हातातील मशाल खाली टाकत असतो. परंतु त्याचवेळी ती मशाल
मधूने आपल्या हातात पकडलेली असते आणि आग लागण्यापासून वाचवलेलं असतं. स्वतःचा जीव तिने वाचवलेला असतो. आता ती मशालीकडे पाहत असते आणि त्यानंतर राघवकडे रागाने पाहू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राजश्री काकू राघवला आवाज देऊ लागतात आणि म्हणतात, राघव प्लीज दरवाजा उघड. अरे असा भलता सलता निर्णय घेऊ नकोस राघव, प्लीज मी तुला विनंती करते, एकदा तरी माझं ऐकून घे ना. परंतु राघव काहीच बोलत नसतो. राघवचं काहीच प्रत्युत्तर येत नसतं. त्यामुळे राजश्री काकू खूप घाबरून गेलेले असतात. राजश्री काकूंना राघवची खूप काळजी वाटत असते. ऋतुजा आणि रेश्मा राजश्री काकूंना सावरत असतात आणि राघवलाही आवाज देत असतात. रेश्मा राघवला आवाज देत म्हणते, भाऊजी प्लीज अहो दरवाजा उघडा ना. तर त्यानंतर ऋतुजा म्हणू लागते, राघव तुला कळतंय का? अरे असं चुकीचा पाऊल उचलू नकोस. अरे प्लीज दरवाजा उघड. परंतु राघव काही दरवाजा उघडत नसतो. तर आता राजश्री काकू म्हणतात, मला खरंच खूप राघवची काळजी वाटत आहे. आता त्याचवेळी रुक्मिणी काकू आणि सिंधूही तिथे आलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघव मधूला म्हणतो, मधू काठी सोड, ही मशाल सोड, मला आता जगायचं नाही, माझा निर्णय झालेला आहे. तर मधू म्हणते, राघव अरे मला तुझ्यासोबत स्वप्न पूर्ण करायची आहेत, ती स्वप्न संपवायची नाही आहेत राघव. राघव म्हणतो, मधू आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठीच तर मी हे सगळं काही करत आहे ना. तर मधू म्हणते, नाही राघव, अरे तू आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाही तर आपल्या स्वप्नांची राख रांगोळी करत आहेस. राघव तुला कळतंय का? राघव म्हणतो, नाही मधू, मी असं काही करत नाही, आपली स्वप्न आपण पूर्ण तर करणारच आहोत. तर मधू म्हणते, परंतु राघव ती मला इथे राहूनच पूर्ण करायची आहेत, मरायचं नाही आहे. तर राघव म्हणतो, आपल्याला आता मरावंच लागेल मधू. तर आता राघव शब्दांच्या खेळामध्ये मधूला अडकवत असतो. मधू मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. मधू म्हणू लागते, राघव मी तुझ्यासोबत मरण्यासाठी प्रेम केलंच नाही, एवढे एफर्ट्स मी मरण्यासाठी घेतलेच नाही. नकळतपणे मधू सत्य बोलायला सुरुवात करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राजश्री काकू म्हणत असतात, राघव दरवाजा उघड. तर आता सिंधू म्हणू लागते, आई प्लीज तुम्ही शांत व्हा. राजश्री काकू म्हणतात, तू तर काही बोलूच नकोस ग, हे सगळं काही तुझ्यामुळे घडत आहे, तुझ्यामुळे माझ्या राघवच्या जीवाची वाताहात होत आहे. आज त्याला हे सगळं काही करायला भाग तू पाडलेस, तुझ्यामुळे हे सगळं काही होत आहे आणि आज जर माझ्या राघवला काही झालं ना तर मी तुला माफ करणार नाही. तर सिंधू म्हणते, आई प्लीज तुम्ही शांत व्हा. राजश्री काकू म्हणतात, आता तर मला कोणाचं ऐकायचंच नाही आहे, माझ्या राघवपेक्षा मला कोणीही महत्त्वाचं नाही. रुक्मिणी काकू म्हणतात, आता कोणीही एक शब्दही बोलणार नाही आहेत, आता सर्वांनी शांतपणे राहायचं आहे आणि शांतपणे ऐकायचं आहे. आता जे काही आतमध्ये घडत आहे ते शांतपणे ऐका, म्हणजे तुमच्या सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळतील. असं म्हणत राजश्री काकूंनी सर्वांचीच बोलती बंद केलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघव मधूला म्हणतो, मधू प्लीज सोड, आता आपल्याला काही करून मरायचं आहे. आता काही करून एकत्र ज्याप्रमाणे जीवन जगण्याची स्वप्न पाहिली तसंच मरून पुढचं आयुष्य जगायची स्वप्न आता आपल्याला पाहायची आहेत. असं म्हणत राघव मधूच्या हातून मशाल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु मधू मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तिचा जीव तिला वाचवायचा असतो. तर राघव मधूला म्हणतो, मधू आपला डिसिजन करेक्ट आहे. मधू म्हणते, नाही राघव आपला डिसिजन करेक्ट नाही आहे, आपल्याला एकमेकांसोबत आयुष्य घालवायचं आहे. राघव म्हणतो, इथे राहून आपण एकमेकांसोबत आयुष्य नाही घालवू शकत, त्यासाठी आपल्याला मरावंच लागेल. जिवंतपणी आपल्याला एकमेकांवर प्रेमही करता येणार नाही, कारण ही माणसं आपल्याला सुखाने जगू देणार नाहीत, एकत्र येऊ देणार नाहीत, त्यासाठी आपल्याला मरावंच लागेल. मधू म्हणते, नाही राघव आपण दुसरा मार्ग शोधूच शकतो. राघव म्हणतो, मला आता वेळ फुकट घालवायचा नाही आहे, मला तुझ्यासोबत जगायचं नाही आहे तर तुझ्यासोबत मरायचं आहे आणि आपल्या प्रेमकथेला नवीन नाव द्यायचं आहे. असं म्हणत राघव मधूचा हात पकडतो आणि तिला जवळ घेऊ लागतो. परंतु मधू मात्र राघवपासून दूर जाऊ लागते. मधू राघवच्या हातातील मशाल घेण्याचा प्रयत्न करत असते. राघव म्हणतो, मधू तू म्हणाली होतीस ना की वेळ आली तर मी तुझ्यासोबत जीवही द्यायला तयार आहे, मग आता हीच ती वेळ आहे. मधू म्हणते, नाही राघव ही ती वेळ नाही आणि आपण नाही मरू शकत. तर आता राघव म्हणतो, का मधू? तर मधू म्हणते, राघव मी म्हणाले ना की मला मरायचं नाही. तर आता राघव म्हणतो, नाही मधू मला जर तुझ्यासोबत राहायचं असेल आणि तुला जर माझ्यासोबत राहायचं असेल तर आपल्या दोघांना आता इथे मरावंच लागेल. असं म्हणत राघव जबरदस्तीने मधूच्या हातातील मशाल घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर आता स्वतःला संपवण्याचा निर्णय घेत असतो. परंतु त्याचवेळी आता मधू ही राघवला दूर लोटून देते. तर दुसरीकडे सर्वजण हे सगळं काही ऐकत असतात. तर आता ठरल्याप्रमाणे सिंधूही तिथून निघून जाते. तर आता मधू ही राघवला बाजूला करते आणि राघवला म्हणू लागते, राघव मी तुझ्यासोबत मरण्यासाठी प्रेम केलंच नाही आहे आणि तुझ्यासोबत मरावं यासाठी मी तुझ्यावर कधी प्रेम केलंच नाही रे. राघव मला तुझ्यासोबत लग्न करायचं होतं का? तर फक्त प्रेम आहे म्हणून नाही, तर मला या घराची मालकीण व्हायचं होतं, या घरावर मला ताबा मिळवायचा होता, या श्रीमंतीसाठी, या घरातील पैशासाठी.
फक्त मी तुझ्यावर प्रेम केलं आहे. आता मधूचं सत्य रूप कळताच ऋतुजा, रेश्मा आणि राजश्री काकूंना धक्काच बसतो. तर मधू पुढे म्हणू लागते, राघव, आत्तापर्यंत मी खूप कारस्थानं केली, ती फक्त या संपत्तीसाठी, तुझ्यावरच्या प्रेमापोटी नाही. राघव, अरे आत्तापर्यंत मी जी काही कारस्थानं केली आहे ना, ती कितीही तुला सांगितली तरी कमीच आहे. अरे तुझ्या मधूला जाळ्यात अडकवणं, त्या सावीला किडनॅप करणं, हे सगळं काही कोणी केलं आहे? हे सगळं काही मिस केलं आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर राजश्री काकूंना धक्काच बसतो. तर मधू पुढे म्हणू लागते, आपलं अंकुर हे जग सोडून गेला असंच तुम्हा सगळ्यांना वाटत आहे, परंतु अंकुर जिवंत आहे. आता हे ऐकल्यानंतर राजश्री काकूंना धक्काच बसतो. राजश्री काकू म्हणतात, माझा अंकुर माझा जिवंत आहे. आता मात्र राजश्री काकूंना काय बोलावं काहीच कळत नसतं. त्यांना या सगळ्या गोष्टीचा धक्का बसलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मधू म्हणू लागते, आपल्या घरात असणारा विनू म्हणजेच तोच अंकुर आहे, परंतु अंकुरचं सत्य मी सर्वांपासून लपवून ठेवलं आणि अंकुरच्या मृत्यूला फक्त मी सिंधूला जबाबदार धरलं. तर आता हे ऐकल्यानंतर राजश्री काकू म्हणू लागतात, आपला अंकुर म्हणजे आपल्या घरात असणारा विनू हाच आपलं अंकुर आहे असं म्हणत राजश्री काकू रुक्मिणी काकूंकडे पाहू लागतात. आता मात्र कोणाला काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मधू ही राघवला म्हणते, राघव, तुला मिळवण्यासाठी मी खूप कारस्थानं केली, खूप प्रयत्न केले, कारण मला फक्त तुला मिळवायचं होतं आणि त्यासाठी मी आकाश पाताळ एक केलंय. राघव, आत्तापर्यंत मी एवढी कारस्थानं केली आहेत की त्याची तुला कल्पनाही नाही, ना आयडियाही नाही आहे. अरे मी खूप काही कारस्थानं केली, कारण फक्त मला तुला मिळवायचं नव्हतं, तर या घरावर राज्य करायचं होतं. मी तुझ्यावर प्रेम केलं, कारण फक्त या रत्नाबारकींच्या संपत्तीसाठी. मला तुझ्यासोबत लग्न करायचं होतं, कारण मला या घराची महाराणी व्हायचं होतं. तुझ्यासारखं असं मरायचं नव्हतं. राघव, मला माझा जीव एवढा स्वस्त झाला नाही आहे की तुझ्यासोबत मी मरणार आहे. राघव, तुला मरायचं आहे ना, मग मर, परंतु यामध्ये मला घेऊ नकोस, कारण मला स्वतःचा जीव संपवायचा नाही आहे. तुला जर संपवायचं असेल स्वतःला तर संपव, परंतु काही झालं तरी आता मी मरणार नाही असं म्हणत मधूही आता राघवला बाजूला व्हायला सांगते आणि मधूही हळूहळू मागे जाऊ लागते. तू मागे पाऊल टाकत असते, परंतु त्याचवेळी मधूचा टेबलला धक्का लागतो आणि त्यावर असणाऱ्या कुंड्या खाली पडतात. तेव्हा मात्र मधू भानावर येते आणि आपण रागाच्या भरात का होईना, परंतु काय बोललो आहोत हे सगळं काही मधूला आठवतं. आता मात्र मधू घाबरते आणि आता बाजू सावरतच राघवला म्हणते, राघव, मला तसं म्हणायचं नव्हतं, असं मी काहीच केलं नाही. तर राघव आता हाताच्या इशाऱ्यानेच मधूला शांत करतो आणि म्हणतो, मधू, मला सगळं काही माहीत आहे. तू आतापर्यंत काय कारस्थानं केली आहेत हे सगळं काही मला माहीत आहे, परंतु तू एवढी नीच वागशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मधू, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आता मात्र मधूला काय करावं काहीच कळत नसतं. आता त्याचवेळी तिथे सिंधू आलेली असते. सिंधूचा तो दुर्गावतार पाहून मधू मात्र घाबरून गेलेली असते, कारण आता सिंधू तिच्या मूळ रूपात आलेली असते. आता सिंधूचं ते रूप पाहून मधूच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते. मधू ही आता सिंधूपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आता सिंधू ही मधूच्या समोर येऊन उभी राहते आणि मधूला म्हणू लागते, स्त्री जातीला कलंक आहेस तू. शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्याला शिक्षा दिली होती. त्याच्या अपराधाची त्याला शिक्षा भोगावीच लागली होती आणि आजही मी तेच करणार आहे. आजही तुझ्या कर्माची, तुझ्या आतापर्यंत केलेल्या पापांची शिक्षा मी तुला देणार आहे. आता सिंधू मधूला काही करायला जाणार, परंतु हातात मशाल असल्यामुळे मधूही सिंधूला म्हणू लागते, बाजूला हो. आता राघवलाही ती बाजूला करते आणि बाहेर पळण्याचा प्रयत्न करत असते, परंतु त्याचवेळी राजश्री काकू, ऋतुजा, रेश्मा आणि रुक्मिणी काकू सर्वजण आतमध्ये येतात. आता यांचा तरी विश्वास जिंकावा यासाठी मधू म्हणू लागते, आई, बरं झालं तुम्ही आलात. अहो ही कृष्णा, बघा ना ही कृष्णा काय वागत आहे. अहो ही कृष्णा आज सिंधूचं रूप घेऊन इथे आली आहे, तुम्ही पाहताय ना. आता मात्र राजश्री काकू रागानेच मधूकडे पाहू लागतात. तर मधू राजश्री काकूंना म्हणू लागते, आई, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. अहो मी असं कधी वागेन का. ही कृष्णा आणि राघव या दोघांचा प्लॅन होता. माझ्याजवळ खोटं वधवून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु सर्वजण मधूकडे रागाने पाहत असतात. तर मधू म्हणू लागते, तुम्ही सर्वजण असे का पाहत आहात. अहो माझी यामध्ये काहीच चूक नाही आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी असं खोटं वागेन का तुमच्यासोबत. परंतु राजश्री काकू मधूच्या नकळतच मधूच्या कानाखाली मारतात आणि तिला भानावर आणतात. तर त्यानंतर आता राजश्री काकू म्हणू लागतात, खरंच तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. अगं तू तर स्त्री जातीला कलंक आहेस, बाईपणाला तू काळिंबा फासलायस. अगं तुझ्यासारखी नीच बाई मी आत्तापर्यंत कधीच पाहिली नाही. अगं राघवला मिळवण्यासाठी तू एवढा खालच्या पातळीला गेलीस. आता मात्र मधू शांतच होते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सिंधू ही मधूच्या कानाखाली मारते आणि म्हणते, आता तुला कोणीही माफ करणार नाही. आता तुला आत्तापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा तर मिळणारच आहे. तर मधू ही सिंधूला म्हणू लागते, तुम्हाला काय वाटलं मी हरले आणि तुम्हाला जिंकू दिलं नाही, असं कधीही होणार नाही. तर सिंधू म्हणू लागते, अजूनही तुझा माज उतरलाच नाही आहे वाटतं. तर मधू म्हणते, तो कधी उतरणारही नाही. आता मधू सर्वांना म्हणते, आता मी पण बघते या खोलीच्या बाहेर तुम्ही कसे जिवंत जाता. असं म्हणत आता मधू सर्वांनाच धमकी देते.
देते, परंतु आता सर्वजण मधूला कशाप्रकारे शिक्षा देतील आणि मधू नावाच्या राक्षसाचा कसा अंत करतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.